नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आमच्या विरोधक जे आहेत ते आज आमच्यावर खोटे नाटे आरोप करत आहेत. मला त्यांना असं विचारायचं की आपली वडिलोपार्जित इस्टेट किती होती आणि आज आपली इस्टेट किती आहे हे जनतेसमोर त्यांनी जाहीर सांगावं. की आज आपली 200 ते 250 एकर शेती तयार झालेली की आपली पहिली किती होती हे जनतेला सांगावं आणि आता किती आहे हे जनतेला सांगावं. आणि हे कुठनं आली की ज्यावेळेस जेजुरीत दुष्काळ होता त्यावेळेस जेजुरी गावासाठी जे पाणी यायचं त्या पाण्यातनं कुणी आपले स्वतःचं दुकानदाऱ्या केल्या हे जनतेला चांगलं माहिती आहे. आणि आम्ही केवळ जनतेच्या कामासाठी आणि जेजुरीचा सर्वांगीण विकासासाठीच आम्ही काम करत आहोत. त्यानंतर आम्ही जेजुरी हे पर्यटन म्हणून व्हावं यासाठी सुद्धा आम्ही खूप म्हणजे वाढीव हद्द असेल, आता होऊ घातलेला नॅशनल हायवे, त्यानंतर तुमचा एअरपोर्ट ह्यासाठी जेजुरी सज्ज असावी. त्यासाठी आम्ही मागील आमच्या आधीच्या काळामध्ये ज्यांची सत्ता होती त्यांनी जेजुरीचा विकास आराखडा तयार केला होता. तर त्यावेळेस मी विरोधी ह्याच्यात नगरसेवक म्हणून काम करतो. आम्ही तिघच जण होतो. तर आम्ही म्हणजे तिघजण असताना आम्ही त्याला विरोध केला की बाबा तुम्ही जेजुरीचा विकास आराखडा बनवला आहे तर तो विकास आराखडा हा भविष्याचा विचार करून तुम्ही बनवा. एकही इंच जमीन न वाढवता म्हणजे जेजुरीची पहिली जी हद्द होती ते हद्द न वाढवता तुम्ही DPR बनवला, विकास आराखडा बनवला. माझं असं म्हणणं विकास आराखडा बनवताना कमीत कमी पुढच्या 25 ते 30 वर्षाचा विचार केला जावा आणि जेजुरीची हद्दवाढ करून तो विकास आराखडा करावा. परंतु आमचं म्हणजे आम्ही 3च नगरसेवक विरोधात असल्यामुळं आमचं ऐकून घेतलं नाही. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता होती, आम्हाला धुडकावून लावलं आणि तो विकास आराखडा त्यांनी सँक्शन केला. आम्ही सत्तेत आल्यानंतर सगळ्यात पहिलं आमच्या मिटिंगला आम्ही ठराव असा केला की विकास आराखडा हा रद्द करावा, वाढीव हद्द घेतल्याशिवाय विकास आराखडा करू नये. कारण जे आम्हाला तिथं पैसे टाकता येत नाही, नगरपालिका लोक जागा सोडत नाही, त्यामुळे रस्ते नीट करता येत नाही, गटरला जागा मिळत नाही, काही पाण्याच्या टाकीसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे विकास आराखडा हा म्हणजे वाढीव हद्द केल्याशिवाय करू नये. तरी आम्हाला असं सांगण्यात आलं. त्यावेळेसचे तत्कालीन म्हणजे मंत्री होते ते म्हणले आता विकास आराखडा परत पहिल्यापासून करायला 10 वर्ष जातील. तर आता आमच्याकडे आलाय तर तुम्ही हा मंजूर करून घ्या आणि परत तुम्ही मला एक ठराव द्या की बाबा पुढचा DPR करताना म्हणजे तर वाढीव हद्द करून आम्हाला आता हे आहे त्या सुविधा तुम्ही घ्या आणि वाढीव हद्दीसाठी मागणी करा. तर तसं आमचा ठराव त्यावेळेस केलेला आहे की आमचा विकासाचा दृष्टिकोन आहे. आता हे जो वाढीव आता एअरपोर्ट इथे होत आहे त्यासाठी वाढीव हद्दी जेजुरीत येणं गरजेचं आहे. त्यावेळेसच आमचं हे झालेलं आहे. आणि त्यानंतर पर्यटन म्हणून आम्हाला जे करायचं आहे त्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे जो होऊ घातलेला रोपवे कडेपठाराच्या मंदिराच्या पायथ्याला, तर तो आम्ही प्रयत्न करून आम्ही त्यांना सगळे ठराव आम्ही आमच्या काळात प्रयत्न करून ठराव करून दिले, त्यांना सगळ्या परमिशन दिल्या. आज त्यांचं टेंडर प्रोसिजर झालेली, ते आता काम थोड्या दिवसातच चालू होईल. म्हणजे हे सगळं विकास. आणि त्यानंतर अहिल्यासृष्टी आपण बनवतोय. माननीय आमदार संजय जगताप यांनी त्याचं म्हणजे व्हिडिओ क्लिप सुद्धा बनवलेली की कसा असेल तो अहिल्यादेवींचा पूर्ण पुतळा असेल तलावाच्या मध्ये, कडनी सगळं मॉरल असतील. अहिल्यादेवींनी जे कार्य केलं आपल्या सर्व भारतामध्ये तर ते सर्व लोकांना कळावं. एक बोटिंग त्याच्यामध्ये बोटिंगमध्ये बसून आपण ते सर्व पाहत हे म्हणजे जेणेकरून पर्यटन म्हणून त्याचा वापर होईल आणि अहिल्यादेवींची केलेल्या कार्याची जगाला माहिती होईल. त्यानंतर अद्ययावत असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण मागील आपल्या ह्याच्यामध्ये बोललो होतो तर तो आपण SD स्टँड परिसरात करत आहोत. तो पुतळा पूर्णाकृती पुतळा आपला तयार झालेला आहे. फक्त त्यावेळेस आम्हाला सत्तेत अर्धवट असल्यामुळं आमचं स्ट्रक्चर सुद्धा आपण रेडी केलं होतं, तुम्ही जाऊन बघू शकता तिथं. परंतु आम्हाला सरांना सत्तेतनं पाय उतार व्हावं लागलं, त्यामुळं पुतळ्याला आम्हाला जागा द्यायला अडचणी निर्माण केल्या गेल्या. तर आम्ही सगळं रितसर सगळी प्रोसिजर, त्याला लागणारं मंडळ, जे रजिस्ट्रेशन ते सर्व केलेलं आहे. आता आम्ही सत्तेत आलो आहोत. आता आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी केलेली की जे होऊ घातलेले SD स्टँड आहे
तर एस टी स्टँड अद्ययावत एस टी स्टँड जे होतं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, तर त्याच्यामध्ये आम्हाला जागा मिळावी, आमचा पुतळा तयार आहे, तर ती जागा आम्हाला माननीय फडणवीस साहेबांनी आमदार संजय जगताप यांना सांगितले की अवश्य आपण तिथं पुतळा करू. अतिशय सुंदर असा महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण तिथं बसवत आहोत. त्यानंतर आपण जेजुरी नगरपालिकेत जिथं आंबेडकर पुतळा होता तिथं नॅशनल हायवे झाल्यामुळं तो पुतळा काढला गेला, तर तिथंच जुन्या जेजुरी नगरपालिकेच्या तिथं आपण अद्ययावत असं बाबासाहेब आंबेडकरांचं हे बनवतोय, म्हणजे पूर्णाकृती पुतळा, आणि त्याच्याबरोबर तिथं आपण थोडंसं हे पण करतोय, म्हणजे त्यांचं सुशोभीकरण, वाचनालय असं आपण तिथं एक आपलं ते स्ट्रक्चर पण रेडी आहे. त्या पुतळ्याला आपण माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून फंडसुद्धा काही सुरुवातीचे दिलेले आहेत, आणि सुशोभीकरणाचं टेंडरसुद्धा आपलं झालेलं आहे. म्हणजे आपण या सगळं सर्व जाती धर्माच्या लोकांना मागच्या वेळेस आपण विश्वासात घेऊन आपण जेवढ्यांना म्हणजे मागं आपण जे छोटे छोटे जे आमच्याबरोबर जे लोक होते त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला सत्तेत संधी देऊ. ज्यांना आम्हाला संधी देता नाही आली, तिकीट देता नाही आलं, त्यांना आम्ही कॉपच्या माध्यमातून जवळजवळ 11 जणांना संधी दिली. विविध छोट्या छोट्या म्हणजे रामोश समाज की जो कधीही त्यांना नगरसेवक पद मिळलं नव्हतं, त्यांना आम्ही आमच्या म्हणजे प्रथमचा जेजुरीच्या इतिहासात आम्ही त्यांना म्हणजे स्वीकृत सदस्याच्या माध्यमातून काम करायची संधी दिली. एक साध्या घरातल्या झोपडीबाजाचं घर आहे अशा मुलाला दिली. त्यानंतर तिथं विविध कामं सुद्धा केली. त्या झोपडपट्टीमध्ये सर्वच्या सर्व कामं केली. कुठलंच शेवटच्या झोपडीपासनं अगदी एंडपर्यंत सर्व गटर केले, ब्लॉक बसवले, त्यानंतर त्याच्यावरती लाईटी सोलरच्या लाईट लावल्या. ही सर्व आम्ही कामं करू शकलो. त्यानंतर रामोश समाज असेल, लांगी समाज असेल, त्यानंतर आम्ही मुस्लिम समाजाच्या 2 लोकांना आम्ही 2 युवकांना आम्ही साध्या घरातल्या की अतिशय साध्या घरातल्या लोकांना न्याय देऊ शकलो. त्यानंतर धनगर समाजाच्या लोकांना न्याय दिला. मराठा समाजातल्या लोकांना आम्ही न्याय दिला. आम्ही हे 11 जणांना आम्ही संधी दिली कॉप व्हायची, परंतु समोरच्यांना कॉपची एक कॉप देण्याची संधी असताना सुद्धा, आणि जे 17 ते 18 वर्ष जेजुरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष राहिले त्यांनी, आणि ज्यांचा मुलगा सुद्धा आत्ता जे माझ्या अपोजिटमध्ये कॅन्डिडेट आहेत तो गटनेता असताना सुद्धा स्वीकृत नगरसेवक पद सुद्धा 40 लोकांना तुम्ही आश्वासन दिलं असताना सुद्धा स्वतःकडे ठेवलं, कोणाला दिलं नाही. आता जे जाहीर भाषणात आश्वासन देत त्यावेळेस पण असेच आश्वासन दिले होते, परंतु कोणाला नाही दिलं, स्वतःच्या घरातच ठेवलं. पण आम्ही जनतेचे आहोत, आम्ही सर्वसामान्य मुलांना न्याय द्यायचा अतिशय म्हणजे प्रयत्न केला. 11 जणांना न्याय देऊ शकलो आम्ही, ह्यातच आम्ही आमचं समाधान मानतो. आणि जे आम्ही विकास केला आहे त्या विकासाच्या जोरावरच आम्ही आज जेजुरी नगरीमध्ये लोकांना मत मागत आहोत. जर आम्ही विकास केला असेल, आपल्या घराच्या शेजारचा परिसर जर बदलला असेल, त्याचं जर चांगले कामं झाले असतील तरच जनतेने आम्हाला परत आम्हाला मतदान करावं असं मी जनतेला आव्हान करतो. जर आम्ही नसेल काम केलं तर आम्हाला जरूर जनतेने नाकारावं असं मी सर्व आमच्या भाजपच्या वतीने लोकांना आव्हान करतो की लोकांनी पुढचा सर्व विकास विचार करून आपलं मत द्यावं. सर्वांगीण विकास. आणि आता आपण कमळ चिन्हाबरोबर आहोत. ज्यांची आता सत्ता आहे, मुख्यमंत्री आपला आहे, केंद्रात आपली सत्ता आहे, नॅशनल हायवे, त्यानंतर एअरपोर्ट होते, ते सगळं म्हणजे केंद्र शासनाचेच विषय आहेत. त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात जेजुरीच्या आसपास बदल होणार आहे. एक मोठं 3000 हेक्टरमध्ये आपल्या इथं हे होते गोडाऊन्स होतात, म्हणजे लॉजिस्टिक पार्क होत आहे. तर लॉजिस्टिक पार्क 3000 हेक्टरमध्ये म्हणजे एअरपोर्टपेक्षा मोठं आहे. त्याची कामं चालू होतील आणि त्याची सगळा लोड आपल्या जेजुरी येणार आहे. तर कामं आपल्याला भरपूर मिळतील. त्या माध्यमातून रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळं आपण सत्तेत असणं, भाजपच्या चिन्हावर असलं तर आपल्याला जेजुरीचा म्हणजे पैसा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला आणता येईल आणि विकास कामं करता येईल. आपण विरोधात असताना जर एवढं करू शकलो तर सत्तेत आल्यानंतर आपण
काय करू शकतो आम्हाला एकदा संधी द्या. आम्ही जेजुरीचा सर्वांगीण विकास आणि येणाऱ्या एअरपोर्ट आणि याला सामोरं जाण्यासाठी जो काही विकास करावा लागेल तो सर्व करायला आम्ही कटिबद्ध राहू. धन्यवाद.